दरम्यान मनोज जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्यासंदर्भात भरत गोगावलेंनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। त्यांच्याशी संवाद साधलाय वैभव परबनं। महाराष्ट्रात पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि शासन त्यांचं हे आंदोलन शमवण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करत आहे। परंतु ज्या पद्धतीची भाषा आता मनोज जरांगे करू लागलेले आहेत त्यावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे की मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण आहेत। आपल्यासोबत भरत शेठ आहेत। भरत शेठ अधिवेशनामध्ये सहभागी झालेले आहेत। शेठ, ज्या पद्धतीने आता जरांगे भाषण करू लागलेले आहेत, भाषा बोलू लागलेले आहेत, काय वाटतं यांचा बोलविता धनी कोण आहे? हे आत्तापर्यंत जे काय त्यांची व्यवस्था चालली होती त्यावेळेलापर्यंत आम्ही सगळेजण बरोबर होतो, हे बरोबर आहे। पण आता त्यांची भाषा बदलली, वागणूक बदलली, त्याच्यामुळे जरांगेंच्या बरोबर जो मराठी समाज मोठ्या प्रमाणात होता तो आता तेवढ्या प्रमाणात राहू शकत नाही। त्याचं कारण की राजकारणाची भाषा आत्तापर्यंत त्यांच्याकडनं येत नव्हती, ती आता यायला लागलेली। याचा अर्थ त्यांचा बोलवता धनी कोण नाही कोणतरी असू शकतो। कोण असेल? आता जर पाहायला गेलं तर हे विरोधकांकडेच सगळ्यांची बोटं दाखवली जात आहेत। एक शरद पवार साहेबांकडं, एक ठाकरे कुटुंबियांकडं। याचं कारण ह्यांना जे काही शक्य झालं नाही ते जर एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आणि सगळ्या मंत्र्यांनी करू शकले तर हा त्यांचा फार मोठा पराभव ते मानतायत। आणि म्हणून करता आता शंका यायला लागलेली आहे की कदाचित ही मंडळी त्याला खतपाणी घालत असतील। मनोज जरांगे मॅनेज होतो? आत्तापर्यंत आम्हाला वाटलं होतं की मॅनेज होत नाही आहेत, पण त्यांच्या ह्या 2 दिवसाच्या भाषणाबद्दल, चर्चेबद्दल, वागणुकीबद्दल आम्हाला थोडं शंका यायला लागलेली आहे। परंतु त्याने अजूनही वेळ गेलेला नाही, त्यांनी थांबावं। त्यांनी हे जे काय आरक्षण घेतले ते सगळ्यांना स्वीकारावं। स्वीकारणं तर आहेतच, स्वीकारावं आणि एकदमच जे न होणार त्याचा हट्ट धरू नये, जे होत असेल त्याचा हट्ट धरावा। मनोज जरांगे जर मुंबईत आले आणि फडणवीसांच्या घरी जाण्यावर ठाम राहिले तर काय भूमिका असेल? ते तर आम्ही होऊ देणार नाही। आम्ही युतीमधले सगळे आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, आम्ही पण सगळे मराठे तिथं ठाम उभे राहू। परंतु जरांगेने परत आमची विनंती आहे, आम्ही विनंती करतोय की त्याने आता थांबावं। आता म्हणजे अगदी नाकापर्यंत पाणी जायला लागलेलं आहे आणि ज्यावेळेला नाकामध्ये पाणी जातं त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की माकडिणीची गोष्ट काय ती आपल्या पिल्लाच्या पण डोक्यावर पाय ठेवून स्वतः बाहेर पडायचा प्रयत्न करते। तर तसं आता जरांगेंनी करू नये अशी आमची एक मराठा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।